विविध कपड्यांच्या डिझाईन्स बघितल्या असतील, सगळे तरुण घाईल असायचे. सो अशा जितेंद्र आव्हाडांची इथे काही वेळात आगमन होतंय. मी त्यांचं तुमच्या सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. हॅलो हॅलो 2 मिनिटं थांब रे मित्रा, तुलाच लावायचे तेच आहेत का? मला फोटो हॅलो 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 ठाण्याचा आक्रमक चेहरा, बुलंद आवाज, ज्यांनी दहीहंडीला ग्लोबल असं स्वरूप आणलं ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेने परिवाराच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. ज्याने दहीहंडीला जे ग्लोबल स्वरूप आणलं असे राष्ट्रवादीचे सन्माननीय नेते कार्यसम्राट आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचं इथे आगमन झालंय. आम्ही मनसेच्या वतीने सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांचा टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. दोन मिनिटं ऐक. हॅलो. आज जो महाराष्ट्रात दहीहंडीचा सण एवढा मोठा झालेला आहे त्याचं सर्वप्रथम मोठं स्वरूप खरं तर आनंद दिघे साहेबांनी टेंबेनाक्यावर सुरू केलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की 20 वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाड नावाचा तरुण दहीहंडी सण घेऊन या महाराष्ट्राचा हा मराठी सण घेऊन जगभरात पोचवायला निघाला. स्पेनचे जे गोविंदा आज सगळीकडे आपल्याला दिसतात त्यांना महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या ठाण्यात घेऊन येणारा पहिला माणूस म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड. संघर्षाच्या माध्यमातून त्यांनी पहिली जी दहीहंडी सुरू केली त्याच्यानंतर दहीहंडीचं स्वरूप वाढतच गेलं. आज व्यासपीठावर खरं तर असे 2 चेहरे आहेत, एक आव्हाड साहेब आहेत आणि सुप्रीम कोर्टाने 2014ला जेव्हा बंदी आणली तेव्हा राजसाहेबांनी मराठी मनांसाठी मराठी सणांसाठी जेव्हा दहीहंडी करायचीच तेव्हा सुप्रीम कोर्टाचा नियम मोडून याच भगवती मैदानावर दहीहंडी सुरू करणारा अविनाश जाधव पण इथेच आहे. या 2 जणांच्या उपस्थितीत मला असं वाटतं की मंडळांनी जे थर लावायचे आहेत